चला रे, आपला प्रश्न तिसरा अर्थसंकल्प च्या पॉइंट 4 मधला चालू आहे. तिथे एक आपल्याला प्रश्नामध्ये छोटासा तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिले तुम्हाला घेतलेले शेअर, विकलेले शेअर दोन्ही पण तुम्हाला दिलेला आहे. तक्त्यामध्ये शेअरची संख्या आहे. सुरुवात करू आपण, आहे का नाही. आपल्याला सुरुवात करायची. पहिले बघू आपण शेअर्सच्या खरेदीबाबत काय काय आपल्याकडे आहे व आपल्याला काय काय माहीत आहे. आपल्याला काय करायचं, इथं शेअरची खरेदी काढायची. पहिले शेअर्स खरेदी, शेअरची काय करायची, खरेदी काढायची. आता शेअरची संख्या तुम्हाला त्या तक्त्यामध्ये दिलेली बघा 100. इथं आपण लिहू शेअर्स संख्या, ज्याला बी नाव दिले. किती आहेत रे, 100 शेअर्स आपल्याला दिलेले. एका शेअर्सचा बाजारभाव किती रुपये दिले तुम्हाला, एका शेअर्स चा बाजारभाव किती, 45 रुपये. लक्ष दे रे, 45 रुपये दिलाय. आपल्याला काय करायचंय, 100 शेअरची किंमत काढायची. इथे 100 शेअरची संख्या दिली, एका शेअरचा बाजारभाव तुम्हाला दिलेला आहे तिथं 45 रुपये, बरोबर. मग आता 100 शेअरची किंमत संख्या, 100 शेअरची काय काढायची तुम्हाला किंमत. मग 100 शेअरची किंमत बरोबर शेअरची संख्या गुणाकारामध्ये बाजारभाव हे सूत्र आपल्याकडे आहे, बरोबर. मग आपण काय करू, त्याला शॉर्ट मध्ये सूत्र मांडून घ्या. शेअरची किंमत, 100 शेअर्स आहेत आपल्याकडे, बरोबर. मग ह्या 100 शेअर्सची किंमत, ही किंमत झाली, बरोबर. शेअरची संख्या, शेअरची काय बघायचंय तुम्हाला, शेअरची संख्या गुणाकारामध्ये घ्यायचा आहे बाजारभाव. गुणाकारामध्ये काय घ्यायचंय, बाजारभाव. शेअरची संख्या आपल्याकडे दिली किती आहे, 100. गुणाकारामध्ये बाजारभाव किती दिला रे, 45. मग 100 गुणाकारामध्ये 45, 45 एक 45 आणि 2 शून्य जसे आला तसे त्या पद्धतीमध्ये आपल्याला मांडायचे. आता हा झाला शेअर्स चा बाजारभाव तुमचा आलेला आहे. आपण इथे लिहू बाजारभाव, याला शॉर्ट मध्ये लिहू तुम्ही. बाजारभाव किती रुपये आला, 4500. किती, 4500 रुपये हा तुमचा बाजारभाव आलेला आहे. आता शेअर्सच्या तिथं दिल्या आपल्याला तक्त्यामध्ये दलालीचा दर. दलालीचा दर काय दिलेला आहे तुम्हाला, दलालीचा दर दिलेला आहे तुम्हाला. दलालीचा दर तुम्हाला दिलेला आहे 0.2%. किती आहे, 0.2%. आता दलाली कशी काढायची आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपल्या इथं गुणाकार किती आला तुमचा, 4500. गुणाकारामध्ये घ्यायची आपल्याला, गुणाकारामध्ये 0.2% छेदामध्ये 100, बरोबर. आता बघा खूप सोपं आहे. हे दोन शून्य कटले, हे 2 शून्य कटले, राहिले तुमच्याकडे 45 गुणाकारामध्ये 2. मग आता 45 गुणाकारामध्ये 2 म्हणजे आपल्याकडे किती आलं, 45 2 किती रे, 90. म्हणजे आपल्याकडे दलालीचा दर आला ₹9. दलालीचा दर किती आला तुमच्या, ₹9. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय काढायचे, सेंट्रल गुड अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण CGST म्हणतो. तो CGST किती टक्का आहे, 9%. आता आपण बघू इथं, म्हणून आता इथं काय दिलं तुम्हाला, दलालीचा दर. आपल्याला काढायचा काय, CGST दलालीच्या किती टक्का आहे, 9%. CGST दलालीच्या किती टक्का, 9% आहे, बरोबर.
आता दलालीत किती आलेली आपली दलालीचा दर किती आला या ठिकाणी 9 रुपये. मग म्हणून काय करायचं तुम्हाला सीजीएसटीचा टक्का किती आहे 9 गुणाकारामध्ये 9 भागाकारामध्ये किती 100. आता याचा किती येईल भागाकार 9 9 81 भागाकारामध्ये 100 आहे म्हणून मग आपल्या इथे येणार 0.81%. हा फक्त काय झालाय माहितीये का इथं तुमचा बाजारभाव आला इथं दलालीचा दर आला इथं तुमच्या दलालीवरील सीजीएसटी आला. आपल्याला काढायचा आता एसजीएसटी. आता एसजीएसटी काय वेगळा येणार आहे का नाही बरोबर. एसजीएसटी किती येईल 0.81 एवढाच एसजीएसटी येणार आहे कारण आपल्याकडे आहे सीजीएसटी बरोबर एसजीएसटी किंवा एसजीएसटी बरोबर सीजीएसटी दोन्ही हे आपल्याला दिलेले आहे. तरी आपण इथं एसजीएसटीचा तुम्हाला पाहिजे असेल तर आपण इथं लिहू एसजीएसटी बरोबर 0.81%. हा आपल्याकडे एसजीएसटी आला बघा. आता काय करायचं आपल्याला शेअरची एकूण खरेदी किंमत आपण इथे लिहू शेअरची एकूण खरेदी किंमत बरोबर शेअरची एकूण खरेदी किंमत बरोबर काय करायचं आपल्याला शेअरची किंमत ही झाली. त्याच्यात आड काय काय करायचं तुम्हाला दलाली एसजीएसटी सीजीएसटी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला काढायचं. ही झाली तुमची दलाली प्लस हा झाला सीजीएसटी प्लस हा काय झाला एसजीएसटी बरोबर. आता शेअरच्या तुमच्या खरेदी किमतीमध्ये किती रुपये किंमत आली तुमच्या खरेदी किंमत किती आली रे 4,500 अधिक दलालीचा दर काय होता आपल्याकडे 9 रुपये. एसजीएसटी किती आला सॉरी सीजीएसटी किती आलता 81 प्लस एसजीएसटी किती 0.81 रुपये. आता 1 2 3 4 जणांची तुम्हाला काय करायची बेरीज करायची. म्हणून आता याची बेरीज किती येईल रे कोण हा किती आले 4,510 रुपये 62 पैसे बर 18 16 1 2 9 18 49 10 सॉरी 4,510 रुपये 62 पैसे त्यांचं म्हणणं आहे 4,510 रुपये 62 पैसे एकूण खरेदी झाली. शेअरची एकूण खरेदी किंमत इथं झाली. आता शेअरची विक्री किंमत बाबत आपल्याला बघायची बरोबर. ही काय झाली एकूण खरेदी किंमत. मग आपण इथे लिहू एकूण खरेदी ही झाली तुमची. आता काय बघायची तुम्हाला शेअर्स जो तुम्ही घेतलाय त्याची काय करायची तुम्हाला विक्री करायची. त्या विक्रीमध्ये तुम्हाला देईल बघा शेअरची संख्या दिली आहे 75 शेअरचा बाजारभाव जेवढा तेवढाच आहे. मग शेअरची किंमत बरोबर शेअरची संख्या गुणाकारामध्ये बाजारभाव 75 गुणाकारामध्ये किती घ्यायचे तुम्हाला बाजारभाव 200 रुपये बरोबर. बाजारभाव दिलेला आपल्या त्या तक्त्यामध्ये किती आलं बर 7 2 14 75 2 50 वाढणार. हा हे झालं का बघा. ओके 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 शेअर्सची काय करायची तुम्हाला विक्री बरोबर. मग आता आपण इथे लिहू शेअर्सची विक्री शेअर्स विक्री बाबत शेअर्स विक्री बाबत पण तेच शेअरची संख्या मी तुम्हाला सांगितले तसं
शेअर्सची संख्या बरोबर काय करायचं आपल्याला, हा शेअर्सची किंमत बरोबर शेअर्सची संख्या, शेअर्सची किंमत बरोबर शेअर्सची संख्या गुणाकारामध्ये बाजार भाव, गुणाकारामध्ये काय बाजार भाव. शेअरची किंमत दिली का तुम्हाला, काढायची. शेअरची संख्या किती दिली 75, गुणाकारामध्ये किती 200, 75 दोन्ही 150, 2 शून्य जसे आलं तसे किती आलं 15,000 रुपये. आता काय दिले, शेअरच्या दलालीच्या बाजारभावाच्या आपल्याला दलाली काढायची. मग शेअर्सवरील दलाली बाजारभावाचे किती टक्का आहे 0.2%. मग शेअर्सची दलाली, शेअर्सची दलाली तुम्हाला दिलेली आहे बरोबर बाजारभाव, बाजारभावाच्या किती टक्का 0.2%, 0.2% एवढी आपल्याला शेअरची दलाली दिलेली आहे. मग म्हणून जशी आपण मग काढली होती तशी 15,000 गुणाकारामध्ये 0.2 भागाकारामध्ये 100, हे दोन कटले हे दोन कटले 150 आणि 0.2 चा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 15 दोन्ही किती रे 30. मग आता इथं दलाली वाढणार बघा, रुपये किती आली, रुपये आली तुमची 30. कारण तुम्ही काय केलं तर 150 गुणाकारामध्ये 0.2 घेतलं, मग तुमचं उत्तर आलं 30 रुपये दलालीचं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले SGST किती आहे 9% तुम्हाला दिलेला आहे प्रश्नामध्ये बरोबर. मग एकूण GST आपला 9% तुम्हाला इथं दिलेला आहे. मग तेच करायचं मला, याचा 9% काढायचा. मग 9% काढण्यासाठी 30 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 100, इथे एकच शून्य घटणार, हा एक आणि हा एक. मग 9 त्रिक किती आहे 27. तुमचं उत्तर येणार आहे या ठिकाणी 2. आता एक शून्य त्याच्यामुळं दशांश थोडासा पलीकडे सरकणार, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 2 रुपये 70 पैसा दलालीचं. आता SGST एवढा झाला, CGST एवढा आहे, SGST पण किती येणार तेवढा. मग म्हणून CGST SGST तुम्हाला जे काय काढायचं आहे ते, पण आपल्याकडे काय आहे माहिती का सूत्र, CGST बरोबर SGST किंवा SGST बरोबर CGST हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता इथं दोघांचाही S चा आणि C चा जो आहे आपल्याकडे, आपण इथं लिहू CGST बरोबर SGST, हे तुमचं आलंय 2 रुपये 70 पैसे एवढं उत्तर तुमचं या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याचं विवरण त्या तक्ता जो तुम्हाला दिलेला आहे ते तुम्हाला काय करायचं आहे भरायचं. आता एकूण विक्री किमतीमध्ये आपल्याला तेच करायचं आहे, 15,000 रुपये घ्यायचे, तर त्याच्यातून करायचे तुम्हाला शेअरची किंमत वजा दलाली करायची. पुढे काय करायचं तुम्हाला, शेअरची किंमत वजा दलाली, जी दलाली तुम्हाला दिलेली आहे त्या दलालीमध्ये फक्त तुम्हाला SGST आणि CGST ऍड करून त्याचं उत्तर काढायचंय. आपलं 15,000 रुपये त्या शेअरचा बाजारभाव आहे, त्याचे या ठिकाणी दलाली आलेली आहे 30 रुपये, जी आपण इथं मांडलेली आहे दलाली, ही त्याची दलाली आहे, हा त्याचा बाजारभाव आहे. फक्त आपण सुरुवातीच्या याच्यात बेरीज केली, याच्यात शेअरची एकूण बरं झालं का हे बघा, बरं ठीक आहे. म्हणून तुझं 14,964 रुपये किती पैसे यायले 40 पैसे. बर कसं केलं, बर जमलं, लाईट येईना ठीक आहे. हा बघू आता हे लक्षात ठेवा, आता शेअर्सची एकूण विक्री किंमत आपल्याला याच्यामध्ये बघायची. शेअर्सची काय बघायची, एकूण विक्री किंमत. आपण इथे लिहू शेअर्स ची एकूण
विक्री किंमत, शेअरची काय एकूण विक्री किंमत. एकूण विक्री किंमतीमध्ये तुम्हाला काय करायची, शेअर्सची किंमत बरोबर शेअरची किंमत वजा दलाली. आता या दलालीमध्ये आपण SGST CGST सगळं काही ऍड केलेलं आहे. मग शेअरची विक्री किंमत आपल्याकडे होती 15,000 रुपये. किती, 15,000 रुपये. दलालीचा दर आलता तुमचा 30 रुपये अधिक SGST होता तुमचा 2 रुपये 70 पैसे आणि CGST पण किती होता 2 रुपये 70 पैसे. हा कंस सोडायचा आपल्याला. 7 आणि 7 14, 4 1 3, म्हणजे ह्या 30 मधून तुम्हाला हे दोघ जण वजा करायचे. आपलं हे बेरीज करायची याची. 30 रुपये आणि 2 रुपये 70 पैसे, 2 रुपये 70 पैशाची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. मग म्हणून आपल्याकडे राहिलं काय, हा 15,000 रुपये जशाला तसा. तुमची बेरीज झाली 35 पैसे 40 35 रुपये 40 पैसे. 2 7 आणि 7 14, 4 1 हात चाला आणि 2 आणि 2 4 बरोबर. तुमची बेरीज किती आली तिथं 35 रुपये 40 पैसे. 35 रुपये 40 पैसा तुमची बेरीज झाली. हा उत्तर आलं किती रे, 14,964 रुपये. 14,964 रुपये किती पैसे, 60 पैसे. 60 पैसे. हा प्रश्न आपला अशा प्रकारे या ठिकाणी संपलेला आहे. ते भरायचे तर मला तक्त्यामध्ये फक्त. आता राहिला आपला एक 2 प्रश्न, चौथा आणि प्रश्न 5वा. हो लाईन नाही थोडं थांबा, राहिलाय ते बघा. ते पण खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये दिले तुम्हाला श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले, तेव्हा त्यांना 4,988 रुपये 20 पैसे मिळाले. दलालीचा दर तेवढाच होता. इथं 0.2% आपल्याला दिलेला आहे, तेवढाच आहे. दलालीवरील GSTचा दर पण इथं वाढलाय, इथं 18% दिलाय. तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. तर त्यांनी विकलेले शेअर्स पुढच्या प्रश्नामध्ये काढायचे आणि सोपं आहे, काही अवघड नाहीये. हा झालं बरं, ठीक. तर आपल्याला आता मराठी ग्रामर आणि 2 चलातील रेषीय समीकरणावर रिव्हिजन घ्यायचे. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर बघा. इथं आपला अर्थनियोजन मधला 4.4 हा सराव संच मधले फक्त 2 प्रश्न राहिले. ते जर तुम्ही सोडवले तर छान आहे, नाही सोडवले तर आपण पुन्हा बघू. हो 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 समास चालू आहे ना आपला, ठीक आहे. समास, हो समासवर झालं मला वाटतं. आपण पुढे गेलो काहीतरी, हां नाही का, बरं बरं.